पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने गतेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची मस्तक हे पाया भरिया वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पाया भरिया वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी वारकरी संतांच्या तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्ती वाणू अवतार तुम्हा धराया कारण उद्धर या जन जड जीवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवान परमात्म्याच्या सेवेकरता निवडलेला हा भंग विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण श्रीमंत श्री संत जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा हा संतांचा महिमा संतांची स्तुती वर्णन करणारा हा अभंग मी या ठिकाणी भगवंताच्या सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठला या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री तुकोबाराय या ठिकाणी संतांचा महिमा संतांची स्तुती गोड अशा प्रकारे तुकोबारायांनी संतांचा महिमा वर्णन केलेला आहे तुकोबारायांनी या अभंगामध्ये सर्व संतांचा महिमा वर्णन केलेला आहे पण एक थोडासा अधिक रूपाने थोडासा विशेष रूपाने साधकांचे मैबाप योगियांची माऊली आणि ज्ञानियांचे राजे असणारे महावैष्णव श्री संत सम्राट ज्ञानोबारायांचा एक अधिक असा थोडासा महिमा तुकोबारायांनी या अभंगातून वर्णन केलेला आहे विठ्ठला आपल्या या अभंगाच्या भावार्थाकडे वळण्याच्या तत्पूर्वी थोडासा परिहार द्यायचा तर परिहार द्यायच्या अगोदरही तुम्हा सगळ्यांची मी प्रथमतः माफी मागते की काल मला कीर्तनाला येणं झालं नाही त्याबद्दल ताईंची सुद्धा क्षमस्व आहे की काल मला कीर्तनाला येता आलं नाही तरीही तुम्ही मला आज आमंत्रण केलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद विठ्ठला विठ्ठला आपल्या या अभंगाच्या भावार्थाकडे वळण्याच्या तत्पूर्वी थोडासा पर्याय द्यायचा ठरत आपल्या या असणाऱ्या पवित्र भूमीमध्ये पावन भूमीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी आधुनिक स्त्रीची आध्यात्मिक जागृती जिजाऊ नगर कमानीच्या बाजूला बरोबर तर आपल्या या असणाऱ्या पावन असणाऱ्या चिखली या पावन भूमीमध्ये आपला हा सालाबाद प्रमाणे महिलांचा कीर्तन महोत्सव सोहळा या ठिकाणी चालू आहे आणि जवळजवळ हे आपलं हे 14वं वर्ष आहे आणि 14व्या वर्षातली ही माझ्याकडे ताईंच्या जागेवरची सेवा माझ्याकडे आलेली आहे म्हणजे आजचा हा 6वा दिवस आहे आणि सुंदर अशा प्रकारे माऊली गुरुदेव महिला सेवा समिती व समस्त महिला मंडळ चिखली सुंदर अशा प्रकारे सर्व महिला मंडळ करता प्रथमतः सगळ्यांनी टाळ्या वाजवा गोड अशा प्रकारे या ठिकाणी सर्व महिला मंडळ आहे आणि ज्यांच्या असणाऱ्या आशीर्वादाने आणि ज्यांच्या मार्गदर्शनाने गेल्या 14 वर्षापासून या ठिकाणी आपल्याच पवित्र भूमीमध्ये आपल्या पवित्र असणाऱ्या या नगरीमध्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली गोड अशा प्रकारचा अनेक वर्षापासून सातत्याने चालत आलेला हा महिला महोत्सव ज्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे ते आमच्या असणाऱ्या ज्येष्ठ वैष्णव सखी आदरणीय श्री रेणुका ताईजी जाधव ताईंच्या सुंदर अशा प्रकारे मार्गदर्शनाखाली कारण पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेती याने सुंदर अशा प्रकारे ताईंचा आपल्याला सर्वांनाच माझ्यासह तुम्हा सर्व महिला मंडळींना आपल्याला त्यांचं काय आहे
मार्गदर्शन आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून ताईंच्या अथांग प्रयासाने अथंग कष्टाने आणि मार्गदर्शनाखाली एवढा सुंदर भव्य आणि दिव्य असणारा हा कीर्तन महामहोत्सव या ठिकाणी चालू आहे आणि ताईंच्याद्वारे गेल्या वर्षीही माझ्याकडे एक सेवा आली होती, त्याच्या अगोदरही काही वर्षापूर्वी एक सेवा आली होती आणि याही वर्षी ताईंनी ही सेवा माझ्याकडे दिलेली आहे आणि सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी ज्यांचा आशीर्वाद आहे ते श्री श्री 1008 स्वामी हरिचैतन्य नंदजी सरस्वती महाराज आणि सकल साधू संतांच्या गुरुजनांच्या कृपा आशीर्वादाने हा आपला असणारा कीर्तन महोत्सव चालू आहे. विठ्ठल विठ्ठल आणि सुंदर अशा प्रकारे माझ्या कीर्तनाच्या सेवेकरता ज्यांची मला दोन्ही बाजूनी मृदंगा करता साथ आहे ते आदरणीय हरिभक्त परायण आदरणीय श्री रोहन महाराज भिसे त्यांच्याकरता सर्वांनी एकदा सुंदर टाळी वाजवा आणि आदरणीय हरिभक्त परायण दशरथजी दादा महाराज त्यांच्याकरता एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा आणि सुंदर अशा प्रकारे ज्यांच्या मुखातून आपण गोड अशा प्रकारची चाल ऐकली त्या सर्व श्री हरिभक्त परायण गान कोकिळा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका आदरणीय श्री शिवनंदाताई पांचाळ एकदा त्यांच्याकरता सर्वांनी एकदा टाळी वाजवा आणि त्याच नंतर असणाऱ्या हरिभक्त परायण आदरणीय द्वारिका ताई मंगलवाडीकर ताईंकरता ही सर्वांनी एकदा सुंदर टाळ्या वाजवा आणि सर्व असणाऱ्या बरोबर ना अजून नाव राहिलं आता याच्यावर नावं भरपूर आहेत ना आणि आदरणीय हरिभक्त परायण कदम ताई आणि सर्व महिला मंडळ विठ्ठल कारण सर्व भरपूर नावं आहेत आता कोण आहेत कोण नाही ज्यांचे नावं राहिले त्याबद्दल क्षमस्व आणि अखंड सर्व असणाऱ्या महिला मंडळ विनेकरी ताई असतील आणि संशिष्टीवाले दादांकरता ही सर्वांनी एकदा सुंदर टाळी वाजवा आणि ज्या चॅनलद्वारे हे दोन्ही सगळे असणारा अखंड हरिनाम सप्ताहाचं जे काही प्रक्षेपण आहे ते असणारे विदर्भ वारकरी सेवा चॅनल त्यांच्याकरता एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा आणि त्यांच्या बाजूला गजर मुक्ताबाईंचा त्या दादांकरता एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा विठ्ठल विठ्ठल आणि सुंदर अशा प्रकारे या भव्य दिव्य असणाऱ्या धर्म मंडपामध्ये सर्व महिला मंडळ पुरुष वर्ग सगळेच तुम्ही या ठिकाणी रोज या ठिकाणी येत आहात. या ठिकाणी गेल्या 5 दिवसापासून ज्ञानाची गंगा नामाची गंगा या ठिकाणी अखंड वाहत आहे आणि या ज्ञानगंगेच्या प्रवाहामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी नाहत आहात. तर एकदा तुम्हीच तुमच्याकरता एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा की सुंदर अशा प्रकारे संतांच्या भूमीमध्ये कारण विदर्भ नगरीचे राजे कोण होते राजासीत भीष्मको नाम विदर्भादी पतिरी महान त्या ठिकाणी ज्या भगवान द्वारकाधीशांची जी असणारी सासरवाडी आहे ती विदर्भ नगरीचीच आहे की भीष्मकांची कन्या असणाऱ्या आई साहेब असणाऱ्या आणि त्याचप्रमाणे आदिशक्ती असणाऱ्या मुक्ताबाईंचं ही स्थान इकडेच आहे आणि सर्वांवरती कृपा करणारे संत श्री संत गजानन महाराजांचंही विदर्भ नगरीचं कारण तुमचं विदर्भ म्हणतात ना की फार भाग्यवान आहे की सगळी संतांची भूमी आहे आणि देवभूमी आहे. विठ्ठल आणि सुंदर अशा प्रकारे अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत खूप गोड अशा प्रकारचे कार्यक्रम आहेत आणि गोड अशा प्रकारे आदरणीय ताईंच्या सुंदर अशा मुखारविंदातून तुम्ही या ठिकाणी भगवान असणाऱ्या देवादिदेव की देवदेव महादेव विश्वात्मन विश्वभावनः की देवादिदेव असणाऱ्या भगवान महादेवांची असणारी ताईंच्या मुखातून सुंदर अशा प्रकारे श्री शिव महापुराण कथेचं काय तुम्ही करत आहात श्रवण करत आहात गोड अशा प्रकारे कारण भोलेबाबांचा महिमा एवढा उच्च कोटीचा आहे की शंकराचार्यांनी प्रत्येक स्तुतीतून भोलेबाबांचा महिमा वर्णन केलेला आहे की नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय
किंवा शंकराचार्यांना जर कोणी विचारलं आपलं स्वरूप काय आहे, तर शंकराचार्य म्हणतात की न माता पिता वा न देवा न लोका न वेदा न यज्ञान तीर्थं ब्रुवन्ति. त्या ठिकाणी मी माता नाही, मी पिता नाही, किंवा न भूमिर्न तोयम न तेजो न वायुर नखम नेंद्रियम वा न तेषां समूह अनैकांतिकत्वात् सुषुप्तैक सिद्धस् तदेको वशिष्ठ शिव केवलोहम. मला जर विचाराल तर मी फक्त शिव स्वरूप आहे, कारण भगवान शिवांचा महिमा एवढा मोठा आहे की माझ्यासारख्या वाणीने तर नाही, पण आपण जरी कितीही वेळा भगवान शिवांचा महिमा वर्णन केला ना, तर पुष्पदंतांनी वर्णन केलेला आहे. मी सांगणार काय महिमा, पण पुष्पदंत म्हणतात की असितगिरी समम स्यात् कज्जलम सिंधु पात्रे सुरतरुबर शाखा लेखनी पत्र मूर्वी लिखत यदि गृहीत्वा शारदा सर्वकालम तदपि तव गुणानामीश पारन्नयाति. पुष्पदंत म्हणतात की देवादिदेव असणाऱ्या महादेवांचा महिमा वर्णन करण्याकरता समुद्राची शाही केली. असितगिरी समम स्यात् कज्जलम सिंधू पात्रे, समुद्राची शाही केली, आकाशाचं पान केलं, कल्पवृक्षाची लेखनी बनवली आणि शरदिंदू समाकारे परब्रह्म स्वरूपिणी अखंड असणाऱ्या मा सरस्वतीला जरी आपण लेहला बसवलं तरी सुद्धा भोले बाबाचा महिमा वर्णन करता येणार नाही. की सुंदर अशा प्रकारे भोले बाबांचा महिमा उच्च कोटीचा आहे. 18 पुराणांपैकी 4थ्या क्रमांकाचं शिव महापुराण आहे आणि एकच महापुराण असं आहे की सगळे पुराण पावन असणाऱ्या गोमतीच्या तटावरती, पावन असणाऱ्या नैमिषारण्य क्षेत्रामध्ये चक्रतीर्थावरती सांगितले गेले. सुतजीने 88,000 ऋषी मुनींना सर्व पुराण सांगितले, पण एक शिव महापुराण असं आहे की शिव महापुराणाचा महिमा नैमिषारण्यामध्ये सांगितला. आणि शिव महापुराण पावन असणाऱ्या धर्मक्षेत्रे महाक्षेत्रे गंगा कालिंदी संगमे, की गंगा यमुना आणि सरस्वती या असणाऱ्या संगमाच्या ठिकाणी धर्मक्षेत्रे महाक्षेत्रे ज्या धर्मराज असणाऱ्या प्रयागराज मध्ये शिव महापुराण सांगितलं गेलं. विठ्ठल विठ्ठल. सुंदर अशा प्रकारे ताईंच्या मुखाद्वारे भगवान महादेवांची चरित्र कथा, शिव महापुराण कथा आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत. आणि महादेवांचं असं आहे, सगळ्या देवांनी अमृत पिलं आणि ते काय झाले, काय झाले, मला बोलत माझी तुमची ओळख आहे ना परत आहे की नाही. भगवान महादेवांनी त्या ठिकाणी सगळ्या देवांनी समुद्र मंथनातून अमृत निघालं आणि सगळे देव काय झाले, देव झाले. पण समुद्र मंथनातून विष निघालं. ज्या माझ्या असणाऱ्या भगवान महादेवांनी विष ग्रहण केलं, सगळ्या देवांनी अमृत ग्रहण केलं तर देव झाले. पण भगवान शंकरांनी विष ग्रहण केलं तर महादेव झाले. विठ्ठल विठ्ठल. अशा महादेवांचा महिमा ही आपण श्रवण करत आहात. संध्याकाळी गोड अशा प्रकारचा हरिपाठ आहे आणि रोज संध्याकाळी या ठिकाणी नामसंकीर्तन रूपी गंगा या ठिकाणी वाहत आहे. आणि आजच्या या असणाऱ्या पावन पर्व काळावरती, कारण आज ताईंनीही सांगितलं की रुक्मिणी प्राण संजीवन असणाऱ्या भगवान पांडुरंग परमात्म्यांचा आम्ही काय साजरा केला, विवाह सोहळा साजरा केला. कारण आजची काय आहे, वसंत पंचमी आहे. आणि सुंदर अशा प्रकारे या वसंत पंचमीच्या मुहूर्तावरती भगवंताचा विवाह झालेला. आणि आजपासूनच ब्रज 84 कोसामध्ये त्या ठिकाणी होळी महोत्सवी सुरू होतो. विठ्ठल विठ्ठल. आणि महापर्व काळावरती तुम्ही या ठिकाणी सर्व असणारे हे कार्यक्रम, सर्व असणारे ही भगवत नामचिंतन रूपी सेवा या ठिकाणी श्रवण करत आहात. आणि या सगळ्या श्रवणातून या ठिकाणी तुम्हा सगळ्यांच्या सेवेकरता, भगवंताच्या सेवेकरता जो मी अभंग निवडलेला आहे, त्या अभंग निवडायचं कारण ही माझं एकच आहे की ताईसाहेब रोज सर्वांना ज्ञानेश्वरी भेट देत आहेत.
जरी मी नाही म्हणजे स्टेटसला पाहिलं आपल्या की सर्वांना रोज तुम्ही या ठिकाणी ज्ञानेश्वरी भेट देत आहात आणि हा अभंग घेण्याचं कारण ही एकच की हे जे वर्ष आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे की या धराधामावरती मी नेहमी सांगते की एकाला यावं लागतं, एकाला आणावं लागतं आणि एक येत असतात. विठ्ठल विठ्ठल आपल्यासारख्या या असणाऱ्या मृत्यू लोकांमध्ये या धराधामावरती आपल्यासारख्या जीवाला प्रारब्धाचे भोग भोगण्याकरता आपल्याला जन्माला यावंच लागतं. म्हणून जीवाला जन्माला यावं लागतं, भगवंताला आणावं लागतं. सगळ्यांना आपल्याला माहित आहे की धर्मरक्षावया अवतार घेसी किंवा यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. तुलसीदास स्वामी म्हणतात भगवान परमात्मा अवतार कधी घेतो तो तुलसीदास स्वामी म्हणतात की हो जब जब होई कलियुगी हारी काढी असुर अधम अभिमानी राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. जब जब होई कलियुगी हारी काढी असुर अधम अभिमानी राम. राम सिया राम जय जय राम, जय जय राम सिया राम जय जय राम. तुलसीदास स्वामींनी रामायणामध्ये वर्णन केलेलं की भगवान परमात्मा अवतार कधी घेतो तर जब जब होई धर्म की हानी बाड ही असुर अधम अभिमानी तब तब प्रभुधरी विविध शरीरा. भगवंता अवतार घेता धर्माची संस्थापना करण्याकरता तर भगवंताला आणावं लागतं, जीवाला जन्माला यावं लागतं. पण आपल्यासारख्या जनजीवांचा उद्धार करण्याकरता संत हे येत असतात की आम्ही वैकुंठवासी आलोयाची काळवासी गोरी देते रूपी साज भावे संत हे त्या ठिकाणी येत असतात. संतांना आणावं लागत नाही, संताला यावं लागत नाही. तर त्यांचं स्थान वैकुंठ आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले ते ऋषी साच भावे वर्ताया. किंवा त्या ठिकाणी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती किंवा बुडते हे जन न देखावे कलियुगामध्ये झालेले आहेत. आणि महाराज म्हणतात देव आणि संत काही वेगळे नाही. देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत हे एकच आहेत, फक्त त्यांचं कार्य काय आहे थोडंसं वेगळं आहे. म्हणून या भूतलावरती अनेक संतांचा अवतार झालेला आहे आणि प्रत्येक मानव जीवाचा उद्धारा करता ज्या असणाऱ्या महाविष्णूंनी अवतार घेतलेला आहे की महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर किंवा शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पायी सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई. की ज्या असणाऱ्या भगवान
महाविष्णूंनी जगाच्या उद्धाराकरता जगाच्या हिताकरता जो अवतार घेतला तो माऊलींचा आणि या अशा असणाऱ्या माऊलींना या भूतलावरती येऊन अवताराला येऊन या वर्षी 751 वर्ष काय होत आहेत पूर्ण होत आहेत आणि ज्ञानोबराईंच्या आपल्या या असणाऱ्या जीवांवरती प्रत्येक जीवावरती अगणित अशा प्रकारचे काय आहेत उपकार आहे की काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती कारण माऊलींच्या संतांच्या उपकारातून आपण कधीही उत्तीर्ण होऊ शकत नाही पण त्यांची सेवा करून आपण वाणी आपली पवित्र करू शकतो विठ्ठल म्हणून माऊलींनी ज्या जगाच्या हिताकरता जो भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहून ठेवला तो आपण सर्वांना हातोहात देत आहात आणि यावर्षी तर आपण प्रत्येकाने आवर्जून आपण घरोघर का होईना पण ज्ञानेश्वरीचं पारायण काय केलं पाहिजे केलंच पाहिजे कारण ज्ञानोबराईंच्या आपल्यावर अगणित उपकार आहे आणि मोठे मोठे कार्यक्रम आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबराईंच्या या जन्म महोत्सवाच्या निमित्ताने होत आहे म्हणून थोडीशी सेवा मलाही घडेल म्हणून हा अभंग घेतला विठ्ठल सुंदर अशा प्रकारे सगळ्यांच्या अभंग पाठ आहे सगळे अगदी तत्पर आहेत पण तुम्ही टाळ्याच वाजवत नाहीत आता कशावर तुम्ही टाळ्या वाजवतच नाहीत का काय माहिती मी गेल्या वर्षीही सांगितलं का माझ्याच कीर्तनात वाजवत नाही मला माहीत नाहीये मी म्हणावं म्हणून पण सगळ्यांनी एकदा अशी वरती हात करा बरं माझ्याकडे टाईम पण खूप कमी आहे पाऊण तासच आहे अशा टाळे वाजतात का बघा बरं आणि ताईंच्या मुखातून जी शिवकथा ऐकत आहात ना माझ्या भोले बाबाचंही स्थान नवे नवे माझ्या ज्ञानोबराईंची समाधी सुद्धा भोले बाबांच्या जवळ आहे अशा भोले बाबाचं एकदा नामस्मरण करा सगळ्यांनी टाळी वाजवा नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 नमः आता वाटलं ना कीर्तन चालू आहे हा तरी सुद्धा तुमच्या टाळ्या घ्या खाली मग अजून एकदा जाऊ दे ना नामस्मरण महाराज यत्फलं नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलं लभते सम्यक् कलौ केशव कीर्तनात कलियुगामध्ये भगवंताची प्राप्ती आपल्याला नामानेच होणार आहेत अजून एकदा मी घेऊन नाही जाणार जालन्याला हातवर आणि माझ्या मागे तुम्ही म्हणा आता सगळ्यांनी हा गावो गावो प्रेम से गावो वा प्रेम से गावो भाव से गावो सगळ्यांनी गावो गावो प्रेम से गावो प्रेम से गावो भाव से गावो सब मिलकर गावो हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय आपणच म्हणत नाही भूत बोले पिशाच बोले पिशाच बोले डाक बोले डमरू बोले बाल में शोभे चंदा बोले ताली चंदा बोले जटा में बहती गंगा बोले जटा में बहती गंगा बोले सब मिलकर गावो गाओ
हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय। बोली गौरी शंकर भगवान की हर हर विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबाईंना सुद्धा भगवान भोले बाबाचं नाम आवडतं नवे नवे 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा तो सुख सोहळा काय महाराज म्हणतात नामदेवराय सुद्धा म्हणतात नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पावरी कारण ज्ञानोबाईंची समाधी सुद्धा माझ्या भोले बाबांच्या जवळ आहे सगळ्यांना आपल्याला माहित आहे ज्ञानोबाईंचा महिमा माहित आहे ज्ञानोबाईंची अलकावती जी नगरी पूर्वी नाव होतं का होतं तर कुबेराने त्या ठिकाणी काय केली होती तपश्चर्या केली होती आणि भगवान भोले बाबा अगोदरच त्या भूमीला प्रणाम करून घेणारे म्हणून 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा त्या ठिकाणी आणि म्हणतात ना आळंदी हे गाव पुण्यभूमी आळंदी हे गाव पुण्यभूमी आळंदी हे गाव पुण्यभूमी आळंदी हे पुण्यभूमी नामदेवरायांनीच गोड वर्णन केलेलं आहे की आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर तर सिद्धेश्वराच्या अखंड वास्तव्याला माझे ज्ञानोबाराय आहेत आणि अशा ज्ञानोबारायांचा जन्म सोहळा चालू आहे आणि अशा ज्ञानोबारायदी संतांचा महिमाच या अभंगाद्वारे तुकोबाराय वर्णन करतात आणि तुकोबाराय वर्णन करताना म्हणतात की माऊली तुम्हासारख्या संतांचा महिमा माझ्यासारख्या पतिताच्या वाणीने मी काय वर्णन करावा कारण तुम्ही संत आहात अभंगाच्या पहिल्या चरणात तुम्ही संत माया
अशा मोठ्या जवळ खळखळून वाजवत जा. तर तुकोबर आहे अभंगाच्या प्रथम चरणामध्ये म्हणतात की माऊली तुम्हासारखा संतांचा महिमा माझ्यासारख्या पतिताने मी काय वर्णन करावा. तुकोबराई म्हणतात की काय मी पतित कीर्तिवान. तुकोबराई स्वतःला पतित म्हणतात आणि तुकोबाराई म्हणतात माऊली तुम्हासारख्या संतांचा महिमा मी माझ्या पतिताच्या वाणीतून वर्णन करू शकत नाही. आणि संतांचा जर महिमा वर्णन करायचा असेल तर तुकोबाराई म्हणतात की वाणी सुद्धा काय पडते कमी पडते. आणि ज्ञानोबाराईंनी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलेलं आहे की आता तुझी याचा ठाव मोडे जेत परेशी वैखरी बुडे ते तुम्हा कोण तोंडे बाणावसी हे असो दिटी जयावरी झळके की हा पद्मकर माता पारुके ते जीवेची परितुके महिषेसी एवढे जे महिमेचे करणे कावाचे बळी वानो मी कवने का सूर्याची अंगा बुटणे लागत असे. कारण वाणीने जर वर्णन करायचं झालं तर परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी या 4 वाण्यापैकी कुठल्याही वाणीने संतांचा महिमा वर्णन करता येत नाही. ज्ञानोबारायांनी गोड वर्णन केलेलं आहे. आणि तुकोबाराय म्हणतात मी तर पतित आहे. वास्तविक पाहता तुकोबाराईंचा अधिकार आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जगद्गुरु तुका अवतार नाम यांचा. तुकोबाराईंचा अवतार हा साक्षात भक्तिमय स्वरूप असणाऱ्या. कारण काय आहे की ज्ञानाचं नाव आलं की ज्ञानोबाराय समोर येतात, भक्तीचं नाव आलं की नामदेवराय समोर येतात आणि शांतीचं नाव आलं तर शांतीचे सागर पैठण निवासी नाथ बाबा आपल्या समोर येतात आणि वैराग्याचं नाव आलं की तुकोबाराय येतात. विठ्ठल कारण एका संतांकडे पाहिले की त्यांचं त्या ठिकाणी एक स्वभाव आहे, त्या ठिकाणी त्यांची एक शांतता आहे, एक ज्ञान आहे, एक स्वरूप आहे. कारण शांत स्वरूप जर आपण स्वभाव पाहिला तर महाराज म्हणतात की भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार क्षेत्र प्रतिष्ठा क्षेत्र प्रतिष्ठा नवती निळूबाईंनी गोड वर्णन केलं की भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार क्षेत्र प्रतिष्ठान वसती गोदावरी तीर. की भानुदास महाराजांच्या कुळामध्ये ज्या असणाऱ्या महाविष्णूंनी अवतार घेतला ते शांत स्वरूप असणारे श्री संत नाथ बाबा. आपल्या सगळ्यांना माहित आहे की यौवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. एवढे शांत होते नाथ बाबा की एवढ्या 108 वेळा पान खाऊन तो थुंकला तरी नाथ बाबा काहीच बोलले नाही. शेवटी त्याचं तोंड खराब झालं. तो नाथ महाराजांना शरण आला, महाराज मला क्षमा करा, मी दुसऱ्यांच्या सांगण्यावरून तुमच्यावरती थुंकलो. पण एवढी कशी शांतता. आपल्याला जर शेजाराने थोडंसं बाजूला हो म्हटलं तर ती शांतता टिकून राहते आपल्याकडे नाही राहत महाराज. आपण रोजच्या जाग्यासाठी सुद्धा कटकट करत राहतो. ही माझी जागा आहे, ही माझी जागा आहे की नाही. शांतता महाराज शांत स्वरूपता एवढी नाथरायांच्या ठिकाणी होती. तो साधक शरण आला. आता नाथ महाराजांनी काय म्हणावं, बाबा तुझे तर माझ्यावर उपकार झाले, अनन्य उपकार झाले. अरे रोज एकदाच गंगा स्नान होत होतं आणि असंही गंगा स्नान आपल्याला रोज नाही घडलं तर संतांनी वर्णन केलेलं आहे की वाडचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. आणि त्या गोदावरीचं स्नान केलं तर ताईंच्या मुखातून तुम्ही श्रवणच केलं असेल की गोदावरीचं जर स्नान केलं तर शिव महापुराण सांगतं की गोवधासारखं पाप जरी झालं, ब्रह्महत्येसारखं पाप जरी झालं तर एक स्नान गोदावरीमध्ये केल्याच्या नंतर या सगळ्या पापातून मनुष्य मुक्त होतो. विठ्ठल विठ्ठल
नाथबाबा म्हणतात, बाबा अरे तुझ्यामुळे का होईना रोज एकदा स्नान करायचो. नाथ महाराजांचा अधिकार सर्वसामान्य नव्हता की त्या ठिकाणी 12 वर्ष भगवंताने टाळ घेऊन चाल म्हणावी आणि कीर्तनामध्ये उभा राहावं. 12 वर्ष भगवंताने नाथबाबांचं कीर्तन ऐकावं, कथा ऐकावी. 12 वर्ष आणि 12 वर्ष कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळावंदी त्यांचे पाये. की जिथे कावडीने भगवंताने 12 वर्ष काम केलं. 12 12 12 36 वर्ष भगवंताने ज्या नाथरायांच्या घरी चाकरी केली. असे नाथराय किती अधिकार होता त्यांचा की त्या जीवाला म्हणतात, बाबा त्या ठिकाणी तुझे माझ्यावर अनन्य उपकार झाले. रोज एकदा गोदावरीचं स्नान घडायचं, पण तुझ्यामुळे 108 वेळा मला गोदावरीचं काय घडलं, स्नान घडलं. हे का, तर शांत स्वरूपता, शांतीचे सागर म्हणून प्रसाद देऊनी मुक्त केला, त्याला प्रसाद दिला. शांत स्वरूपता आली की नाथरायांचं नाव पुढे येतं. आणि ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञान आलं की महाविष्णू ज्ञानोबरायांचं नाम पुढे येतं. आणि भक्तीचं नाव आलं तर महाराज म्हणतात, नोये हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. भक्तीचं नाव आलं की त्या ठिकाणी भगवंताने हातून नामदेवरायांच्या काय करावं, भोजन करावं. नवे नवे माझ्या भोले बाबाने तर नामदेवरायांचं कीर्तन ऐकण्याकरता फिरविले देऊळा जगा माझी खाती, फिरविले देऊळा जगा माझी खाती, फिरविले देऊळा जगा माझी खाती, फिरविले देऊळा जगा माझी खाती. नामदेव आमचे दूध प्याला, माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. भगवंताने दूध प्यावं आणि माझ्या भोले बाबाने ही कीर्तन ऐकण्याकरता भक्तिमय रंगामध्ये रंगून जाण्याकरता, नाचू कीर्तनाचे रंगी रंगात त्या रंगून जाण्याकरता माझ्या नागेश्वराने सुद्धा मंदिराचं काय फिरवलं, दार फिरवलं. का, बघा तुम्ही संतांच्या जवळ, नाथरायांच्या जवळ आपण जर पाहिलं तर पैठण क्षेत्रामध्ये 32 तीर्थ आहेत. नाथ महाराज फक्त जोपर्यंत या धराधामावर होते तोपर्यंत फक्त लक्ष्मी तीर्थावरती स्नान करायचे. आणि आत्ता जे हरिपंडितांनी, त्यांच्या चिरंजीवांनी नाथबाबांची जिथे समाधी स्थापन केलेला आहे ती कुठल्या तीर्थावर आहे? आपण सगळे पैठणला जातो, पण आपल्याला महिमा माहीत पाहिजे की नाथरायांची जी समाधी आहे ती पद्मतीर्थावर आहे. म्हणून पद्मकमलामध्ये नाथरायांचे काय आहेत, चरण आहेत. आणि सांगायचा भाव काय, पैठण क्षेत्रामध्ये 12 ज्योतिर्लिंगाचा काय आहे, वास आहे. तिथेही भगवान महादेव आहेत. त्या ठिकाणी नामदेवराय तिथे गेले तर तिथे सुद्धा नागेश्वराने नामदेवरायचं कीर्तन ऐकण्याकरता देऊळ फिरवलं. ज्ञानोबरायांच्या जवळ सिद्धेश्वर आहे आणि तुकोबरायांच्या जवळ सुद्धा वेलेश्वर महादेव आहेत. विठ्ठल विठ्ठल. कथा माहिती की वेलेश्वरात ते पूजिले दूध नंदीचे काढिले. सांगायचा भाव काय, भक्तीचं नाव आलं की नामदेवराय समोर येतात आणि वैराग्याचं नाव आलं की तुकोबराय समोर येतात. आणि अशी वैराग्याची मूर्ती असणारे श्री तुकोबराय यांचा अधिकार की भक्तिमय असणाऱ्या नामदेवरायांचा अवतार तुकोबरायांचा आहे. किंवा रामेश्वर भट्ट वर्णन करतात, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले,
म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. तुकोबाराय म्हणजे ब्रह्मस्वरूप आहे. त्या ठिकाणी नामदेवरायांचे अवतार आहेत. आणि अजून तुकोबारायांचा अधिकार पाहायचा झाला तर मानव देह घेऊन निज धामा गेले. आशाचा आशा मानव देह, नाहीतर आपण काही आशाचा असा मानव देह घेऊन जात नाही. शरीराची होय माती, शरीराची फक्त आपल्या मूठभर माती होते, भरतात आणि गंगेला नेऊन टाकतात. म्हणून कशाचा अभिमान धरणार महाराज? कशाचा? रूपाचा धरणार, बंगल्याचा धरणार, गाडीचा धरणार, पैशाचा धरणार, शेतीचा धरणार, कशाचा धरणार? कशाचाच नाही. एका भक्ताने गोड वर्णन केलं ना, माया के दीवानो सुन लो एक दिन ऐसा आएगा, धन दौलत और माल खजाना यही पड़ा रह जाएगा, यही पड़ा रह जाएगा. किती याला सजवा, किती पार्लर मध्ये जा, काही करा, सुंदर काया माटी होगी, सुंदर काया माटी होगी, चर्चा होगी गली गली, ले लो रे कोई राम का प्याला, शोर मचाओ गली गली, बोलो राम 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 आओ बोलो राम बोलो राम बोलो राम बोलो राम बोलो राम 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 के हीरे मोती, कृष्ण नाम के हीरे मोती, मैं बिक जाऊं गली गली, ले लो रे कोई राम का प्याला, शोर मचाओ गली गली, बोलो राम बोलो राम बोलो राम बोलो राम बोलो राम बोलो राम 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 बोलो राम राम बोलो राम राम. आपल्या सगळ्यांना भजन हे माहीत आहे, पाठ आहे, पण आपण त्याचा कधी विचार करत नाही. सुंदर काया माटी होगी, चर्चा होगी गली गली. कशाचा? रूपाचा, धनाचा, कशाचा अभिमान धरणार आपण? सगळं इथंच होऊन माती होणार आहे. म्हणून सावध पूर्वक उठा जागे वारे आता स्मरण, उठा जागे उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरी नाथा, सारे चरणी ठेवा सुख विदर्भाला. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरी नाथा, सारे चरणी ठेवा उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. पंढरीनाथाचं स्मरण करावं, संतांचं स्मरण करावं, भजन करावं. कारण शरीराची होय माती. या मानव देहाला आल्याच्या नंतर आपल्या शरीराची माती होते, पण या मानव देहाला येऊन ज्या तुकोबारायांनी मानव देह घेऊन निज धामा गेले, एवढा तुकोबारायांचा अधिकार. मी अगोदर सांगितलं, जगद्गुरु आहेत तुकोबाराय, भगवंताचे स्वरूप आहेत, नामदेवरायांचे अवतार आहेत. तरी सुद्धा संतांचा महिमा वर्णन करताना स्वतः तुकोबाराय स्वतःला म्हणतात, काय मी पतित कीर्तिवाण. तुकोबाराय म्हणतात, मी पतित आहे आणि मज पामर आहे, काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. कारण तुम्हासारख्या संतांचा महिमा, काय त्यांचा महिमा वर्णू मी पामर, नकळे तो साचार ब्रह्मादिका. तुकोबाराय म्हणतात, माऊली तुम्हासारख्या संतांचा महिमा ब्रह्मादिक देवांना कळत नाही, तिथे माझ्या अल्पशा पतिताच्या वाणीने तुम्हासारख्या संतांचा महिमा काय वर्णन करणार? कारण तुम्ही कोण आहात? संत आहात. तुम्ही संत आहात. संत कोणालाही म्हणू नाही. संत नव्हते जगा मानसा ते सारिके, किंवा संततेची जाना जगी, दया क्षमा ज्यांची अंगी, तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले. ज्या लक्षणाने या युक्त आहेत त्यांना संत म्हणावं. उगाच संतांचे कपडे परिधान करणारे आपल्याला कलियुगामध्ये भरपूर भेटतील, पण कारण संत हे कपड्यावरून ओळखल्या जात नाहीत. विठ्ठल ज्या संतांना संत कोणाला म्हणावं,
की ज्यांचा स्पर्श जरी झाला नवे नवे संत चरण रज लागता सहज. संतांच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या भूमीच्या एका रजकणाचं जरी जीवाला दर्शन झालं तर वासनेचे बीज जळून जाय. त्यांना काय म्हणावं? संत म्हणावं. महाराज संत कोणाला म्हणावं? की ज्या संतांच्या दर्शनाने संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. ज्या संतांच्या दर्शनाने पद्मनाभ म्हणजे भगवंताची काय होते? प्राप्ती होते. नाही झाली का? ध्रुवाला नारदांसारख्या संतांची भेट झाली तर ध्रुवाला भगवंताची काय झाली? प्राप्ती झाली. प्रल्हादजीला आईच्या उदरात असताना नारदांसारख्या संतांची भेट झाली तर त्या ठिकाणी प्रल्हादजींसाठी सुद्धा देवाने नरसिंह काय घेतला? अवतार घेतला. अजून सांगू तुम्हाला, त्या ठिकाणी संतांची भेट ज्यांना ज्यांना झाली, नवे नवे महाराज संतांची भेट ज्यांना झाली, ज्या दिवशी झाली, ज्या वेळेला झाली, ज्या काळाला झाली, ज्या दिवशी झाली, संत म्हणतात धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शीन गेला. त्यांना संत म्हणावं की ज्या संतांच्या दर्शनाने किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे भजित. ज्या संतांच्या दर्शनाने जीवाचं जन्म मरण चुकतं त्यांना संत म्हणावं. म्हणून तुकोबाराय म्हणतात माऊली तुम्ही संत आहात. संतच नव्हे तर तुम्ही माय आणि बाप आहात. तुम्ही संत माय बाप आणि तुम्ही आमच्यावरती अवतार धारण करून एवढे उपकार केलेले आहे की केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय. म्हणून तर सगळ्या संतांना विठ्ठल विठ्ठल आता माझ्याकडे लक्ष द्या. ते व्यवस्थित आहेत. माझ्याकडे बघा. आता आपण कुठे होतो? ताईंच्या कथेमध्ये कुठे होतो आपण? का महाराज तुकोबाराय म्हणतात की माऊली तुम्हासारख्या संतांची वाणीने वर्णन का करू शकत नाही? तर तुम्ही माय आहात, तुम्ही बाप आहात. कारण सगळ्या संतांना महाराज म्हणतात पण ज्ञानोबारायांना माऊली म्हणतात. का? ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली किंवा वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. वेदशास्त्र ते सुद्धा सांगतात की ज्ञानोबाराय काय आहेत? आई आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुम्ही आईचीही जागा घेतलेली आहे, बापाचीही जागा घेतलेली आहे आणि तुम्ही कृपावंत आहात. तुम्ही सगळ्या जगावरती काय केलेली आहे? मायबापांच्या रूपाने कृपा केलेली आहे. म्हणून कृपाळू उदार सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणून तुकोबाराय म्हणतात काय मी पतित कीर्ती वाणू. मी पतित आपली कीर्ती वर्णन करू शकत नाही. का करू शकत नाही? तर तुकोबाराय म्हणतात तुम्ही फक्त संत रूपानेच अवतार घेतला आणि एक संत रूपाने अवतार घेऊन एखादं कार्य केलं तर मी तुमची पतित कीर्ती वर्णन करणार नाही. तुम्ही संत आहात, माय आहात, बाप आहात, कृपावंत आहात, तरीही मी कीर्ती वर्णन करू शकत नाही. का? तर तुमच्या अवताराचं कारण आणि कार्य वेगळं नाही. का? तर तुमच्या अवताराचं कार्यही वेगवेगळं आहे आणि कारणही वेगवेगळं आहे. अभंगाच्या दुसऱ्याच्या अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, उतराया जाना जडा जीवा, उतराया जाना जडा जीवा, उतराया जाना जडा जीवा, उतराया जाना जडा. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, धराया कारण, धराया कारण. तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात माऊली काय मी पतित कीर्ती वाणू. मी पतित आपली कीर्ती का वर्णन करू शकत नाही? तर तुमच्या अवताराचं कार्य आणि कारण एक नाही ना. अवतार तुम्हा धराया कारण. काय कारण आहे? तुम्ही संत झालात हे कारण नाही, मायबाप झालात हे कारण नाही. हे तर कारण आहेतच आहेत पण तुमच्या अवताराचं कारण आहे उद्धरया जन
जड जीवा. माऊली ज्ञानोबरायांचं वर्णन करताना तुकोबराय म्हणतात, माऊली मी अल्पशी माझी वाणी का वर्णन करू शकत नाही, तर तुम्ही अवतार धारण करून जडाचा उद्धार केला, जीवाचा उद्धार केला आणि जनाचाही उद्धार केला. सगळ्यांना आपल्याला माहित आहे ज्ञानोबरायांनी जडाचा उद्धार केला. चालविली जड भिंती हरली चांगयाची, भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. महाराज म्हणतात की त्या ठिकाणी ज्ञानोबारायांनी जडाचा उद्धार केला. म्हणजे त्या ठिकाणी चांगदेव महाराज जेव्हा ज्ञानोबारायांच्या भेटीला आले 1400 वर्षाचे, तर ते कशावर बसून आले होते सगळ्यांना माहिती आहे, बागावरती बसून आले होते. पण ज्ञानोबाराय माझे निर्जीव भिंतीवरती बसलेले होते. तर चालविली जड भिंती, जडाचाही उद्धार केला आणि उद्धरया जीव, त्या ठिकाणी जीवाचा उद्धार केला. तर कुठल्या जीवाचा? आपल्यासारख्याच्या जीवाचा उद्धार करण्याकरता ज्ञानोबरायांनी ग्रंथ लिहून ठेवलेले आहे. पण या असणाऱ्या 184 योनीपैकी जे काही अनेक 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 जीव आहे, त्या जीवामध्ये सुद्धा मतिमंद जीव असणारा, म्हशीचा पुत्र असणारा रेडा, त्या माऊली ज्ञानोबरायांनी जीवातल्या जीव असणाऱ्या ज्ञानदेव मने बोलिले ऋग्वेद ओंकार हा शब्द प्रणवाचा. ज्ञानोबरायांनी चालविली जड भिंती हरली चांगयाची, भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. जड मोडावो धारिले रेडा, मुखे वेद बोले रेडा, मुखे वेद बोले रेडा, मुखे वेद बोले. जड मोडावो धारिले रेडा, मुखे वेद बोले रेडा, मुखे वेद बोले रेडा, मुखे वेद रेड्यामुखी वेद बोलविले किंवा मैसी पुत्र मुखे बोलविणे श्रुती चालविली भिंती बैसोनिया. एका म्हशीचा पुत्र ज्ञानोबरायांनी बोलवला. एवढंच नाही तर त्याच्या मुखातून ऋग्वेद बोलवला. उद्धरया जीव, उद्धरया जड. आणि तुकोबराय म्हणतात तुमच्या अवताराचं कारण ज्ञानोबराय अजून काय आहे, तर उद्धरया जन हा अभंग प्रत्येक संतांकडे जातो, पण मी हा अभंग ज्ञानोबरायांकडे नेला. विठ्ठला विठ्ठला. तुकोबराय म्हणतात की तुम्ही जडाचा जीवाचा उद्धार केला आणि जनाचाही उद्धार केला. अवतार तुम्हा धराया कारण जनाचा उद्धार केला. आपल्यासारख्या जनांच्या उद्धाराकरता ज्ञानोबरायांनी काय केलं असेल? ज्ञानोबरायांनी कुठलाच विचार केला नाही. त्यांना जो त्रास झाला तो त्रास पाहिला नाही. आईवडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं तो त्रास पाहिला नाही. सगळ्यांनी त्रास दिला तो त्रास पाहिला नाही. पण जगाच्या उद्धाराकरता की त्या ठिकाणी जैन सांगीची पितया वसुदेवासी, जैन सांगेची माता देवकीसी, जैन सांगेची बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनासी बोलत असे किंवा सांगत असे की गुह्यातलं गुह्य तत्वज्ञान ज्या माझ्या भगवान श्याम सुंदर आणि आई वडिलांना नाही ना, बंधूला नाही ना, कोणालाच नाही, दुभिन्नली जगापुरती श्री कृष्ण गाय किंवा झाले अर्जुनाचे नेहमीचे जगत उद्धरण किंवा इति गुह्यतमम शास्त्र. की अर्जुनाचा मोह दूर करण्याकरता जो अर्जुन म्हणायचा की भीष्म द्रोण तटा जय धृत जला गांधार नीरोत्पला शल्यग्राहवती कृपेन वहनी कर्णेन वेला कुला अश्वत्थाम विकर्ण घोर मकदा दुर्योधनावर्तिनी सोतीर्णः खलु पांडवैरन नदी कैवर्त केशव. हे केशव, माझ्यांनाच मारायला मी काय भस्मासूर नाही. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्यांसारखे एवढे एवढे रती महारथी हे माझेच आहेत.
त्यांना मारायला मी भस्मासुर नाही. ज्या वेळेस त्याचा तो मोह दूर करण्याकरता त्या ठिकाणी माझ्या श्यामसुंदराने जे गीता तत्व सांगितलं, त्या गीतेवर गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली की संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी केली से मराठी गीता देवी. गीतेचं असं एक तत्व आहे. भले तुम्ही संस्कृतमध्ये PhD करा, कितीही संस्कृतमध्ये मोठे मोठे व्हा, पण गीता ज्ञान असं आहे की ते गुरुला शरण जावं लागतं. गुरुच्या वाणीतून आपल्या श्रवण इंद्रियाद्वारे अनेक वेळा तो श्लोक उच्चारावा लागतो, तेव्हाच गीता ज्ञान संपादन करता येतं आणि वाचण्याचा अधिकार मिळतो. विठ्ठल ग्रंथ असा आहे की भगवंताच्या मुखातून दोनच ग्रंथ निघालेले आहे. एक म्हणजे ब्रह्माजीला त्या ठिकाणी सृष्टी निर्माण करण्याकरता ज्या चतुश्लोकी भागवताचा उच्चार केला की अहमेवा समेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं पश्चादहं यदेतश्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम् आदी करून 3 श्लोक. तर चतुश्लोकी भागवताचा जो उपदेश केला तो भगवंताच्या मुखातून निघालेलं ज्ञान आणि अर्जुनाला उपदेश करण्याकरता निघालेलं ज्ञान. आणि हे ज्ञान फक्त गीता सर्वसामान्य ग्रंथ नाही, तर गीतेतला एक एक शब्द एक एक श्लोक म्हणजे काय आहे, मंत्र आहे. गीतेतला 7वा अध्याय जरी रोज वाचला, आता ताई शिवकथा सांगतात, मी तुम्हाला उपाय काय सांगणार, कारण शिवकथा म्हटलं की महिला मंडळाला वाटतं की 1 लोटा जल सवी समस्ये का हल. पण मी एकच सांगत राहते की तुम्ही फक्त भगवंताची सकाम स्वरूपाने भक्ती करू नका. त्याला सांगायची गरज नाही तुम्ही 1 लोटा जल वाहिला की इतके अक्षदा वाहिल्या का इतके बेल वाहिले, ते सांगायची गरज नाहीये. भगवंताला न सांगता तुम्हाकडे येते अंतर. निष्काम स्वरूपाची त्या भोले बाबाची भक्ती करा, आपल्याला सांगायची गरज पडणार नाही. तसं त्या ठिकाणी गीतेचा 7वा अध्याय जरी रोज आपण वाचला तरी आपल्या सगळ्या पित्रांचा काय होतो, उद्धार होतो. आणि शेवटचा श्लोक जर रोज आपण म्हटलो, यत्र योगेश्वर कृष्णः यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवाणी तिर्मतिरे मम. एवढा जर श्लोक गाडीवर बसताना आपण म्हटलं आणि प्रवास केला तर कुठेच आपलं त्या ठिकाणी अभद्र होत नाही, कुठे आपण धडकत नाही, काहीही नाही. सुरक्षित जसे गेलो तसं आपण घरी येतो. विठ्ठला श्लोक असा आहे की सर्वत्र विजय प्राप्त करून देणारा हा श्लोक आहे. आपल्या सगळं अवंगल घडत नाही आणि ज्या कामाला आपण जाऊ ते कामही आपलं काय होईल, पूर्ण होईल. कारण यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर, ज्या असणाऱ्या धनुर्धर अर्जुनाचा सारथी, ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेशी. अशा भगवंताने सांगितलेलं ज्ञान म्हणजे गीता ज्ञान. पण ते ज्ञानोबरांनी विचार केला सर्वसामान्याला ते ज्ञान ग्रहण करता येत नाही, म्हणून त्या ठिकाणी ते ज्ञान भगवान कृष्ण रूप भगवंतानेच अष्टमीच्याच दिवशी, ज्या भगवंताने द्वापार युगाच्या शेवटच्या अंती ज्या कारागृहामध्ये मथुरेमध्ये कंसाचा जन्म घेतला, अष्टमी रात्रीच्या 12 वाजेला आयुनी संभवनो हे काही श्रमी नाम याचा स्वामी प्रगटला. आणि त्याच अष्टमीच्या दिवशी त्याच महाविष्णूने ज्ञानोबरांचा काय घेतलेला आहे, अवतार घेतलेला आहे. विठ्ठल महाविष्णूच्या अवतार रूप असणाऱ्या माझ्या ज्ञानोबरांनी ती गीता मराठीमध्ये केली. का स्वमुखी आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्नो अर्जुनीसी. म्हणून तो ग्रंथ उद्धरया जन जड जीवाच्या उद्धारा करता शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू पै झाला. आपल्या सगळ्याच्या जीवाच्या उद्धारा करता ज्ञानेश्वरी ग्रंथ असा आहे की ज्ञानोबराय स्वतः म्हणतात की तरी अवदान एकले मग सर्व सुखासी पात्र होईजे हे प्रत्युज्ञोत्तर माझे उघड ऐका. ज्ञानोबराय म्हणतात माझी प्रतिज्ञा आहे, उघड ऐका. जो ज्ञानेश्वरी वाचेल, जो पठन करेल, जो श्रवण करेल, जो ज्ञानेश्वरी मुखाने म्हणेल तो सर्व सुखासी पात्र होईजे. आणि श्री गुरु चैतन्य महाराजांचं वाक्य आहे, जो ज्ञानेश्वरी वरती एकदा बोट ठेवतो ना त्याचं बोट माझे ज्ञानोबराय आयुष्यभर सोडत नाही. हा ज्ञानेश्वरीचा काय आहे, महिमा आहे. विठ्ठला म्हणून
त्या ठिकाणी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावी उद्धर या जन. आपण एक तरी ओवी होईना आपण वाचायची. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी हरी कृपा करी. आणि जनाबाई म्हणतात वाचायचं असेल ना या भवसागरातून तर वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी ज्ञान होई मुडा अति मूर्खा त्या दगडालाही ज्ञान होईल असा माझ्या ज्ञानोबरायांचा ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. म्हणून निदान या वर्षभरात तरी गोकुळाष्टमी येईपर्यंत सगळ्यांनी एक तरी घरी का होईना पारायण करायचं. कोण कोण करणार हात वर करा. आमच्या ताईंनी पण केलं. ताई रोजच करतात. आणि ज्यांना ज्ञानेश्वरी नसतील त्यांच्याकडे आमच्या ताई सगळ्यांना ज्ञानेश्वरी देतील. पण तुम्ही सगळ्यांनी ज्ञानेश्वरी पारायण करा. विठ्ठल विठ्ठल बघा ना एवढ्या मोठ्या समाजामध्ये फक्त 10-15 महिन्यालाच महिलांनीच हात वर केले. म्हणून तर व्यासांनी सगळे पुराण कमी कमी केले. शिव महापुराणामध्ये 1,00,000 श्लोक होते 24,000 ठेवले. 12 संहिता होत्या 7 संहिता ठेवल्या आणि 24,000 श्लोक ठेवले. कारण व्यासांना माहीत होतं की कलियुगातल्या लोकांकडे सगळं काही असेल. पैसा असेल धन असेल सगळं कपडा असेल सगळं काही असेल पण परमार्थ करण्याकरता आणि स्वतःच्या उद्धाराकरता तुम्हीच म्हणलात मी म्हणले का विठ्ठल तुम्हाला हे सगळं तर आपल्या प्रारब्ध आणि धनमान हे तो प्रारब्धा अधीन येणार आहे. पण आपल्या कल्याणाकरता उद्धाराकरता देत जा 10-5 मिनिटं का होईना 5 ज्ञानेश्वरीच्या उभ्या वाचा. एक अभंग गाथ्यातील वाचा. नित्यनेमाने हरिपाठ घ्या काही नित्यनेमाविना अन्न खाये तो श्वान. नित्यनेम केल्याशिवाय जर आपण अन्न खाल्लं तर त्याला कुत्रा म्हटलेला आहे. निदान एक ओवी तरी हरिपाठ तरी एक अभंग तरी रामकृष्ण हरी तरी शिवाय नमः तरी या नामाची आपल्याला आवड असेल. म्हणून आपल्यासारख्या जनाच्या उद्धाराकरता उद्धर या जन जड जीवा. म्हणून आपल्यासारख्याच्या उद्धाराकरता ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी निर्माण केली. काय मी पतित कीर्ती तुकोबराय म्हणतात मी पतित कीर्ती वर्णन करू शकत नाही. का करू शकत नाही माऊली तर तुम्ही अवतार धारण करून त्या ठिकाणी वाढावया सुख भक्ती भाव धर्म या अभंगाचं 3रं चरण आहे. कारण ताईंनी मला करेक्ट टाइम दिलेला आहे त्याच टायमाला मी कीर्तन सोडणार. विठ्ठल सांगितलेले काम करावे सेवकी. तर सांगितलेलं काम आपण तेवढं करणार आहे. तर वाढावया सुख संतांनी सुख वाढवलं. आजी संसार सुपल झाला गे माय देखिले पाय विठोबाचे. त्या ठिकाणी अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोका. माऊली ज्ञानोबरायांनी प्रतिज्ञा केली ती पूर्ण केली. सुख वाढवलं भक्ती वाढवली. सांगू तुम्हाला भक्तीचा प्रचार प्रसार जर आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणी केला असेल तर स्वतः भक्ती महाराणी भागवतामध्ये नारदांना सांगते की उत्पन्ना द्रविडे वृद्धिं कर्नाटके गता क्वचित क्वचित महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णतांगता. माझा जन्म झाला द्रविड देशामध्ये मी तरुण झाले कर्नाटकामध्ये पण क्वचित क्वचित महाराष्ट्रे महाराष्ट्रातल्या संतांनी माझा काय केला आदर केला सन्मान केला. म्हणून वाढावया सुख भक्ती भाव वाढवला धर्म वाढवला. आणि मुख्य संतांनी आपल्याला प्रत्येक मानवासाठी त्या भगवंताने आपल्याला वाणी दिली देह दिला आणि एक घर दिलं एक कुळ दिलं. त्या कुळाचारामध्ये बनवाने आपलं कर्तव्य नाही तर उद्धारा करता कुळाचार नाम विठोबाचे. आपल्या कुळामध्ये आपण विठोबाचं नाम घ्यावं. म्हणून काय मी पतित कीर्ती वाणू. तुम्ही कुळाचारामध्ये विठोबाच्या नामाचा जीवाला प्रत्येक नामाचा जीवाला उपदेश केला की तुम्ही नाम घ्या म्हणून उपदेश केला. सुख भक्ती वाढवलं आणि त्या ठिकाणी जनाचा जीवाचा जडाचा उद्धार केला. म्हणून माऊली तुमच्यासारख्या संतांची कीर्ती तर वाणीने वर्णन करू शकत नाही. पण मी तुम्हाला कोणाची उपमाही देऊ शकत नाही. कोणाची द्यावी म्हणून एका वनस्पतीची उपमा दिली ही अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे गुणा चंदनाचे अंगे 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 कैसे तुम्ही जागे
उद्धराया जन जड जीव चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन चंदनाच्या अंगामध्ये परोपकाराचा गुण आहे की चंदनाने बोरी व्यापी येली म्हणून तैसे तुम्ही जगी संत जन या अभंगाचा भावार्थ मला जसा सांगता आला तसा केला. पण एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे रुक्मिणी प्राणसंजीवन भगवान पांडुरंग परमात्म्याचं एकदा सुंदर हाताने टाळी वाजवा आणि गोड अशा मुखाने एकदा भजन करा. 2 मिनिटात आपण जय विठ्ठल करणार आहोत. सगळ्यांनी अजून एकदा हात वरती करा आणि सगळ्यांनी म्हणा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई Oh
तुमचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा दराया कर्ण उद्धर या जन जड जीवा तुकोबराय म्हणतात. एवढं सगळं माऊली तुम्हा संतांचं अवताराचं कार्य आहे. म्हणून काय मी पतीत कीर्ती वाणू माझ्या मतीप्रमाणे बुद्धीप्रमाणे या अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर मांडला. याच्यातून जर काही चुकीचे शब्द गेले असतील ते माझ्या बुद्धीचे दोष म्हणून याच ठिकाणी ठेवून द्या. नातरी बालक बोबडा बोले का वाकुडा विचुका पाऊले ते चोज करुणी माऊली रिझी जीवी. आणि या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे आपल्या असणाऱ्या चिखली या असणाऱ्या पावनभूमीमध्ये सालाबाद प्रमाणे ताईंचा हा कीर्तन महामहोत्सव सोहळा चालू आहे. आणि सुंदर अशा प्रकारे ही उठू नका ना, कीर्तन झालंच नाही अजून. कीर्तनाची मर्यादा सोडू नका. ठीक आहे, भले 4 मिनिटं वरती झाली आहे, पण आपले 4 मिनिटं व्हॉट्सअप बघता बघता सुद्धा जातात रस्त्याने. तर थोडं बसा. सुंदर अशा 5 प्रकारे मिनिटं बसा. आधुनिक स्त्रींची आध्यात्मिक जागृती सुंदर अशा प्रकारे या महोत्सवातील ही माझ्याकडे ताईंच्या वतीने 6व्या दिवसाची सेवा आली. तर मी या ठिकाणी भगवंताच्या चरणी एकच प्रार्थना करेल, एक वेळेस आपल्या त्या ठिकाणी सगळे असणाऱ्या माऊली गुरुदेव महिला सेवा समिती या सर्व महिला मंडळांकरता एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा. कारण सांगू तुम्हाला, नेहमी ताईंच्या व्हॉट्सअपवर मी तुम्हाला बघत असते. तुमचा एकच वेशभूषा आणि ताईंच्या पाठोपाठ तुम्ही राहता. असंच ताईंवरती अखंड प्रेम तुमचं राहू द्या. आणि या ठिकाणी भगवंताला एकच प्रार्थना करेल, ताईंकडून असेच मोठे मोठे कार्यक्रम सेवा होत राहो. हे करण्याकरता ताई साहेबांना उदंड अशा प्रकारचे माझे भोले बाबा आयुष्य देवो हीच मी भोले बाबांच्या चरणी काय करते, प्रार्थना करते. आणि सुंदर अशा प्रकारे सर्व माऊली गुरुदेव सगळ्या महिला मंडळांनी सुद्धा सुंदर अशा प्रकारची साथ दिली, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांची सुद्धा धन्यवाद, आभार. विठोबा रखुमाई, 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 विठोबा टाळ्या वाजवा. तुम्ही अशा माणसाला हार घातले, त्याला ज्याला बीपी पेशंट आहे एवढे हार घातले तुम्ही. असो तर या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे दोन्हीही मृदुंगाचार्य महाराजांनी गोड अशा प्रकारची साथ दिली. दादा तुमचे सुद्धा धन्यवाद. आणि आमच्या दोन्हीही ताईंनी गोड अशा प्रकारे मला आपण साथ दिली, त्याबद्दल तुमचे सुद्धा धन्यवाद, आभार. संसृष्टीवाले दादांचेही आभार, धन्यवाद. सर्व महिला मंडळांचे आभार. आणि माझ्यासोबत
ज्यांच्याकडे माझी कालच संध्याकाळी कथा विश्राम झाली अशी आमची असणारी प्रदीप दादा खोले आणि त्यांचे कुटुंब या ठिकाणी आलेले आहे. त्यांचे सुद्धा धन्यवाद आभार आणि तुम्हा सगळ्यांचे सुद्धा धन्यवाद आभार. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण. ज्ञानेश्वर माऊली